सज्जन श्रोते, वाचक, चिंतक, साधक, पाठक हो. आपण नमनपाद हा आत्मोपनिषद मधला पहिला अध्याय किंवा पहिलं कांड म्हणतात किंवा प्रकरण म्हणतात ते पाहिलं. आता मनाचं नमन होताना, अमन होताना जी शांती कैवल्य प्राप्ती होते, ब्रह्माचं दर्शन होतं, ते कसं होतं, काय होतं, सरस्वती प्रवाहित होती हे पाहिजे. आता त्या अवस्थेवर आपण स्थिर असलो की अशा अमनी अवस्थेमध्ये संतांची चाहूल आपल्या हृदयामध्ये, आपल्या मनामध्ये म्हणजे अमनामध्ये, परम शांतीमध्ये कशी लागते आणि अधिकाधिक माधुर्य भक्ताला त्याच्या भक्तीमध्ये कसं प्राप्त होतं आणि संतांशी जवळीक झाल्या कारणाने हा जो अमनी आहे तो अधिक करुणापूर्ण, रसपूर्ण आणि वैश्विक होतो. त्याचा आपण वेद या संतपाद या दुसऱ्या प्रकरणात घ्यायचा आहे. संतपाद म्हणजे साधू संत, त्यांचा उपदेश, त्यांचे अमनाला होणारे दर्शन आणि एकंदरीने सर्व संतांचा व्यवहार, संतांचा सर्व व्यवहार यावर टाकलेला ज्ञानप्रकाश किंवा अशा ज्ञानप्रकाश संतांना ज्या अध्यायात पाहिले जाते तो अध्याय व ते प्रकरण म्हणजे संतपाद. तर आता आपण याची सुरुवात करताना नेहमीप्रमाणे जिथे गद्य आहे तिथे गद्य आधी वाचून नंतर पद्याकडे वळायचं आहे. आता इथे एक प्रथम पाळणा म्हटलेला आहे. सर्वसाधारणपणे संत, महंत, देव यांना पाळण्यात घालण्याची पद्धत आहे. परंतु आता हे जे अमनी झालेलं बालक आहे ते म्हणतो मी इतका लहान आहे, मी इतका क्षुद्र आहे की संतांना झाल्यानंतर दिव्य पुरुषांना, देवांना पाळण्यात घालण्या एवढा मी सक्षम नाही. पण शक्यता अशी आहे की माझा जो बालभाव आहे, माझा जो शिष्यभाव आहे, त्या नम्रतेने मी संतांना शरण गेलो. संतांना जर स्वाभाविकपणे ती आपली आई आहे, सर्वांची आई, तशी आपली आई कोण तर संत, संतांना आपण आईच्या जागी ठेवलं तर शक्यता अशी आहे की या अमनी बालकाला संत पाळण्यात घालून एक मोठा ज्ञानाचा उपदेश देतील नव्हे. हेच खरं आहे की मोठ्या माणसांना आपण पाळण्यात घालणं आपली कुवत नाही, आपली ती क्षमता नाही. अशा संत विभूतींपुढे आपण बालक होणं आणि बालक होऊन ज्याला आपण म्हणतात मुंगी व्हावं आणि आकाशात उडावं, तसं लहान व्हावं आणि संतांच्या कृपेने आपण सर्व विश्वामध्ये गमन करावं. या तऱ्हेने आपण संतांना आई मानून आपण बालक व्हावं आणि त्या आईचा कृपाशीर्वाद आपल्याला मिळून आपली आध्यात्मिक प्रगती साधावी. या अर्थाने इथे स्वामी स्वरूपानंदांना आई म्हटलेलं आहे आणि ती आई या अमनी योग्याला, या बालकाला पाळण्यात घालते, निजवत आहे आणि काय उपदेश देत आहे ते इथे सांगितलेलं आहे. या पाळण्यात सद्गुरू स्वामी स्वरूपानंद म्हणजे स्वरूपाई आपल्या भक्ताला अद्वैताचा उपदेश करीत असून द्वैताचा चाळा छंद टाकण्यासाठी उपदेश करीत आहे. दमलेल्या थकलेल्या लहान मुलाला कडेवर घेऊन त्याला नाऊ माकू घालून पीठ लावून दूध पाजून माता प्रेम व्हावे पाळणा म्हणजेच गीत गात गात शांत झोपवते. हे दमलेल्या थकलेल्या लहान मुलाला कडेवर घेऊन त्याला नाऊ माकू घालून पीठ लावून दूध पाजून माता प्रेम व्हावे पाळणा गीत गात गात लहान मुलाला शांतपणे झोपवते. तसे त्याचे स्वरूपाई आपल्या बालकाला, आपल्या शिष्याला शांतपणे झोपवीत आहे आणि म्हणत आहे स्वरूपी निज रे निज बाळा. हे बाळा, तुझ्या स्वरूपात, तुझ्या आत्मरूपामध्ये तू शांतपणे पडून राहा आणि सर्व द्वैताचा व्यवहार टाक आणि अद्वैताचा तुला लढा लागू दे. त्याच पद्धतीने माऊली स्वरूपाई हा सर्व व्यवहार अद्वैताच्या आधारे, अद्वैताच्या पायावर अत्यंत प्रेमळपणे आपल्या भक्तासाठी करीत आहे. त्याचा आपण आस्वाद घ्या आणि ठरवा आपणही संत माऊली, संत आईला शरण जाऊन आपणही आपल्या अध्यात्म ज्ञानाला, अद्वय आणि अद्वैत तत्वज्ञानाला तीक्ष्णता आणणार, त्याला धार आणणार, आपला अध्यात्म प्रवास अधिक
तीक्ष्ण, सूक्ष्म आणि अत्यंत मर्मग्राही, लक्षभेदी आणि आत्मग्राही, आत्म्याचा ग्रहण करणार किंवा कसं हे आपणच ठरवा. तर आता स्वामी म्हणत आहेत अंगाई अशा अमनी योग्याला, सध्याचं नाव आहे मजला अंगाई गाई. जो चविते आई मजला अंगाई गाई, कैवल्याचे गाणे गाई माझी स्वरूपाई मजला अंगाई गाई. पळतात जमुनी भागता कडेवरी येई माझी स्वरूपाई मजला अंगाई गाई. ब्रह्मरसाने नाव घालुनी अद्वैत शीतलाई मुखी मज अमृत क्षीर देई माझी स्वरूपाई मजला अंगाई गाई. निराकार तू निर्गुण अससी का द्वैती कससी म्हणते माझी स्वरूपाई मजला अंगाई गाई. सोडी सोडी आता चाळा द्वैताचा माळा स्वरूपी निज रे निज पाळा माझी स्वरूपाई मजला अंगाई गाई. कैवल्याचे गाणे गाई माझी स्वरूपाई मजला अंगाई गाई. स्वामी स्वरूपानंद म्हणजे स्वरूपाई भक्ताला, बालकाला अंगाई गात आहेत. आणि अंगाई गाताना ते जे गाणं गात आहेत ते कैवल्याचं गाणं आहे. म्हणजे बाळा रे, तू केवळ आहेस, तू केवळ चैतन्य आहेस, तू केवळ प्रकाश आहेस, तू केवळ आत्मा आहेस, तू दिसतोस तसा, तुझ्या सगुण साकारतेशी तुझा काही संबंध नसून तू आत्म्याचाच एक दृश्य आविष्कार आहेस. त्यामुळे तुझं आत्मतत्व, तुझा आत्मप्रकाश तू विसरू नकोस. आणि आपलं केवळ असणे पण म्हणजे आपलं स्वातंत्र्य, आपली मुक्तता तू विसरू नकोस. कुठल्याही तऱ्हेच्या बंधनामध्ये, चाकोरीमध्ये, रूढीरिवाजामध्ये अडकू नकोस असं म्हणणं म्हणजे कैवल्याचं गाणं. तू जसा आहेस तसा निरागस निष्पाप राहा असं म्हणणं हे कैवल्याचं गाणं स्वामी स्वरूपानंद म्हणजे स्वरूपाई आपल्या भक्तरूपी बालकाला गात आहेत. आणि म्हणतात या व्यवहारी जगात तू भरपूर पळलास, दमलास, थकलास, काटे कुठे पाहायला लागले, लोकांनी तुला जरी छळलं असेल तरी काळजी करू नकोस. मी स्वरूपाई तुला कडेवर घेते आणि तुला आता न्हाऊ माकू घालते आणि तुला कैवल्याचं गाणं म्हणून निजवते. आणि त्या स्वरूपानंदाने ब्रह्मरसाने हा जो व्रत म्हणजे संपूर्ण ब्रह्म आहे, जे विस्तारलं ब्रह्म आहे, त्यातील रस म्हणजे त्यातील आत्मज्ञान, आत्मप्रकाश रूपी पाण्याने मला म्हणजे या अमनी बालकाला न्हाऊ घातला आहे. म्हणजे आत्मज्ञान प्रकाशाने किंवा आत्मरसाने न्हाऊ घालून अद्वैताची तीट लावली. म्हणजे आपल्याला जसं लहान मुलं तीट लावतात तशी स्वरूपाई अद्वैताची तीट आपल्या बालकाला, शिष्याला लावतात. अद्वैताची तीट याचा अर्थ दिसायला आपण अनेक असलो तरी मूलतः आपण आत्मा म्हणून एकच आहोत. या बोधाची तीट, या बोधाचं काजळ म्हणजेच अद्वैताची तीट बालकाला लावून स्वरूपानंद मुखी मज अमृत क्षीर देई म्हणजे अमृत क्षीर, अमृत रूपी दूध स्वरूपानंद भक्ताच्या मुखात देतात. आता हे अमृत रूपी दूध कोणतं? तर तू अनेकांपैकी एक असलास तरी वास्तवात इथे अनेक नाहीत. ते केवळ एक आणि एकच आत्मतत्व अनेकाने रूपामध्ये विकसित झालेलं आहे. जसा गंध एक, फुलं अनेक, जसं पाणी एक, प्रवाह किंवा जलसाठे वेगवेगळे, जसं तेज एक, साधू वेगळे, जसं सौंदर्य एक, स्त्रिया वेगवेगळ्या, जसं शक्ती, जसं वीर्य एक,
वेगवेगळ्या रूपामध्ये वेगवेगळे आकार धारण केलेले असा तू आहेस. त्या कारणाने तू सगुण साकार नसून तू वास्तवात निर्गुण निराकार आत्मतत्व आत्मचैतन्य आहेस. या गोष्टीचा बोध देणं म्हणजेच अमृतरूपी दूध पाजणं. ते अमृतरूपी दूध पाजून आणि अद्वैत ज्ञानाचा टिळा लावून आणि या आत्मज्ञान रूपी रसाने न्हाऊ घालून स्वरूपानंद बाळाला ब्रह्मरसाने नाव घालून अद्वैत तीत लावी मुखी मद अमृत क्षीर देई माझी स्वरूपाई मजला अंगाई गाई अंगाई गात आहे. असा अशाने दमलेल्या थकलेल्या व्यवहारी जगात कष्टलेल्या आपल्या बालकाला भक्ताला शिष्याला म्हणजे आपल्या मुलाला स्वरूपानंद सावरतात, अंघोळ घालतात, त्याला अद्वैत ज्ञानाचा टिळा लावतात आणि आत्मज्ञान रूपी दूध त्याला पाजतात. आणि आता म्हणतात की बाळा तुला मी आता झोपवत आहे आणि झोपवता ते आता बाळ दूध पिऊन दमलेलं बाळ अंघोळ घालून पीठ लावून दूध पिऊन आता झोपी जाते. आणि पाळण्यात ठेवताना स्वरूपानंद म्हणतात निराकार तू निर्गुण अससी का द्वैती फससी म्हणते माझी स्वरूपाई मजला अंगाई गाई. माझी स्वरूपाई म्हणते बाबा रे बालका रे तू निराकार आहेस आणि तू निर्गुण आहेस. असं असताना या सगुण साकार जगामध्ये आणि या द्वैती जगामध्ये या द्वैताच्या भेदाभेदाच्या व्यवहारात तू अडकू नकोस, फसू नकोस, तू शांतपणे झोपी जा असं ते म्हणतात. आणि झोपी जाताना ज्याला आपण म्हणतो अंतिम उपदेश त्यांचा असा आहे. आता बालक खरोखरच झोपीच्या अधीन होण्याच्या अगदी कडेवर आहे, अगदी उंबरठ्यावर आहे. आणि असं असताना झालेला बोध जे बालक आता अमनी झाला आहे आणि झोप येता येता जेव्हा आपल्याला एखादं वाक्य ऐकायला येतं तेव्हा ते वाक्य कायमस्वरूपी आपल्या स्मरणात राहतं नव्हे, ते अंतर्मनात पडून राहिलेलं वाक्य जीवनभर आपल्याला प्रेरणा देतो. तशाच त्याची प्रेरणा आता झोपी जाण्याच्या अगदी निकट असलेल्या क्षणामध्ये स्वरूपानंद असंच एक अद्वैताचं खरं खुरं तत्व सांगत आहेत. सोडी सोडी आता काळा द्वैताचा बाळा बाबा रे आता हा द्वैताचा तिहेरीपणाचा अनेकत्वाचा लळा तू सोड. तू एकमेव द्वितीयम नास्ती असं परब्रह्म आत्मतत्वच आहे ते ध्यानात घे. आणि सोडी सोडी आता काळा आता हा द्वैताचा सर्व व्यवहार टाक आणि स्वरूपी निज रे निज बाळा. आणि तुझं जे स्वरूप आहे परमशांत निवांत पण असलेली अशी जी तुझी आतली गर्भाची केंद्राची अवस्था आहे तिथे तू शांतपणे पडून राहा. केवळ असण्यापणे तिथे तू पडून राहा म्हणजे तुला सर्व जगातलं ज्ञान जे काय म्हणतात त्याची प्राप्ती होईल. नव्हे तुझं संपूर्ण जीवन अशा झोपेतून कैवल्याच्या झोपेतून बाहेर आल्यानंतर तुझं संपूर्ण जीवन म्हणजे हेच तऱ्हेच्या समाधीतलं जीवन असेल आणि ते सदा सर्व आनंदाने भरलेलं असेल, ज्ञानाने दवरलेला वृक्षासारखं असेल. आणि अशी ही ज्ञान वृक्षाची फुले आणि फळे तुला जी प्राप्त होतील ती तू इतरांना दे आणि तुझ्या अवघड सर्वांचं कल्याण कर. म्हणून स्वामी म्हणतात सोडी सोडी आता काळा द्वैताचा बाळा स्वरूपी निज रे निज बाळा. तुझ्या स्वरूपामध्ये तुझ्या मूळ रूपामध्ये तू शांत निवांतपणे पडून राहा. द्वैताचा ताळा छंद टाक आणि अद्वैत आणि अद्वयाचा ध्यास घेऊन संपूर्ण जीवन तुझं आणि सर्वांचं तू सुख समृद्धी आणि समाधानाने भरून आणि भारून टाक. असा हा अत्यंत विलक्षण पाळणा स्वामी स्वरूपानंद तुम्हा आम्हाला म्हणत आहेत. परत एकदा शांत चित्ताने आता आस्वाद घ्या. जो जविते आई मजला अंगाई कैवल्याचे गाणे गाई माझी स्वरूपाई मजला अंगाई गाई पळतात जमुनी भागता कडेवरी देई माझी स्वरूपाई मजला अंगाई गाई ब्रह्मरसाने अवघाली अद्वैत शीतलावी मुक्ती
चिर देई माझी स्वरूपाई मधला अंगाई गई निराकार तू निर्गुण असती अद्वैती असती म्हणते माझी स्वरूपाई मधला अंगाई गई थोडी थोडी आता काळा द्वैताचा माळा स्वरूपी निजरे निज बाळा माझी स्वरूपाई मधुरा अंगाई गाई कैवल्याचे गाणे गाई माझी स्वरूपाई मधुरा अंगाई गाई. तर श्रोते हो, जेव्हा जेव्हा आपण थकले असाल, दमले असाल, कष्टले असाल, नव्हे संसाराच्या ओझ्याने व्याकुळ झाले असाल, तेव्हा तेव्हा प्रत्येक क्षणी हे जर अंगाई गीत स्वामी स्वरूपानंद तुम्हाला बालकाच्या रूपाने झोपवत आहेत, भिजवत आहेत आणि म्हणतायत, याचा जर ध्यास तुम्ही घेतला, तिकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर हर क्षणी प्रत्येक वेळेला तुम्हाला नवीन चैतन्याची उभारी आल्याशिवाय राहणार नाही. आत्मज्ञानाने तुमचा देह मन वृक्ष डवरल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या अंगामध्ये एका नवीन आत्म ऊर्जेचं अभिसरण झाल्याखेरीज राहणार नाही याचा विश्वास बाळगा. आणि आपला जो काही नित्यपाठ असेल, जे काही तुम्ही नेहमी म्हणत असाल, त्याच्यामध्ये या अंगाई गीताचाही समावेश करा आणि बघा तुमचं जीवन दररोज कसं पारिजातकाच्या फुलाने डवरलेल्या पारिजातकाच्या झाडासारखं टवटवीत रसरशीत आणि आनंदपूर्ण मंगलपूर्ण झाल्याखेरीज राहणार नाही. म्हणून हा पाळणा आपण जरूर आपल्या नित्यपाठामध्ये ठेवा आणि अर्थावरचं अवधान मात्र सुटणार नाही, त्याची काळजी घ्या. आता हे संत कसे असतात? हे निरामय म्हणजे अत्यंत शुद्ध अंतःकरणाचे आणि पवित्र नव्हे, त्याला आपण म्हणतो विश्वामित्र, सर्व विश्वाचेच जणू काही मित्र, अत्यंत पवित्र निर्व्याज, यांच्यामध्ये दुष्टता नावाला सुद्धा आढळणार नाही, असे हे संत विश्वामित्र, विश्वासी, सर्व विश्वाचेच मित्र असतात. पवित्र अंतःकरणाचे, स्नेहपूर्ण वर्तनाचे किंवा वर्तन करणारे असे हे संत वैनतेय, एखाद्या गरुडासारखे असतात. म्हणजे ज्ञानामध्ये उच्चतम झेप घेणारे असतात, असा याचा अर्थ आहे. आणि इथे भुजंग याचा अर्थ सर्प आणि विषाक्त म्हणजे अंतःकरणाने जो दुष्ट असतो त्याला विषाक्त अंतःकरणाला म्हणतात. तर आता संत कसे आहेत ते बघा. आदित्य नर्तन चैतन्य कीर्तन मधुर निनादे थेंब थेंब चाले वाहे निरंतर झुळ झुळ जळ संत तो निर्झर अंतरी निर्मळ नदीची एकाठी एकांती वसतो गंधित करीतो जनमन सारे भुजंग ही नादे ज्याचे वेडावला ऐसा संत तो केवडा कैवल्याचा वेडा चंद्रादित्य तैसे ग्रह तारे सारे पार ओलांडिले ज्ञातन भांगण मनाचे आकाश सांडियेले मागे संत वैनतेय सदा निरामय आदित्य नर्तन चैतन्य कीर्तन मधुर निनादे थेंब थेंब चाले वाहे निरंतर झुळ झुळ जळ संत तो निर्झर अंतरी निर्मळ. निरंतर झुळझुळ वाहणार जसं एखाद्या झऱ्याचं पाणी असतं आणि ते झऱ्याचं पाणी झुळझुळ वाहत असताना आपल्या थेंबा थेंबातून प्रतिबिंबित झालेल्या आकाशाच्या आदित्याचं प्रतिबिंब ते थेंबा थेंबातून सूर्य कसा झुळझुळ वाहणाऱ्या
झऱ्याच्या पाण्यामध्ये प्रकट होतो आणि झऱ्याचं पाणी जसं नर्तन करतं तसं झऱ्याच्या पाण्याच्या थेंबा थेंबातून आकाशीचा सूर्य प्रतिबिंबित होऊन नर्तन करतो. एक तऱ्हेचं ते चैतन्याचं कीर्तन असतं. म्हणजे विश्वात भरून राहिलेल्या अमर्त्य ऊर्जेचं ते कीर्तन असतं, भजन असतं. आणि ह्या झरा वाहत असताना मधुर निनादे थेंब थेंब चाले. हा झरा वाहत असताना त्याचा जो कलकलाट असतो तो मधुर निनाद म्हणजे कानाला सुखावणारा मंद मंद आवाज. आणि हा मंद मंद आवाज जेव्हा झऱ्याचं पाणी थेंबा थेंबाने पुढे जातं तेव्हा येत असतो. तर थेंबा थेंबाने पुढे जाणाऱ्या झऱ्याच्या पाण्याचा आवाज आणि त्या झऱ्याच्या पाण्याच्या थेंबा थेंबात आकाशीचा सूर्य प्रतिबिंबित व्हावा आणि हजारो लाखो आदित्य हजारो लाखो सूर्य आवाज करीत करीत पुढे जावेत असा हा संपूर्ण देखावा असतो निरंतर वाहणाऱ्या जळाचा. की ज्या वेळेला आकाशीचा सूर्य त्याच्यामध्ये नाचून जणू काही नर्तन करीत असतो. तर आकाशीचा सूर्य प्रकाशित झालेला सूर्य झऱ्याच्या वाहणाऱ्या थेंबा थेंबातून नाचत नाचत पुढे जातो आणि सुरेख कानाला सुखावणारा आवाज करतो. असं हे आदित्याचं नर्तन असतं. आदित्याचा हा नाच असतो. जणू काही हे अमर ऊर्जेचं चैतन्य रूपी कीर्तन असतं. आणि असंच अमर ऊर्जेचं चैतन्य रूपी कीर्तन असंच झऱ्यासारखंच संत तो निर्झरण तरी निर्मळ असंच कीर्तन निर्मळ अंतःकरणाच्या संतांच्या मनामध्ये सुद्धा चालू असतं. नदीची काठी कांती वसतो गंधित करीतो जनमन सारे भुजंगई नादे जाते वेडावाला संत तो केवडा कैवल्याचा वेडा. नदीच्या काठाला केवड्याचं बन असतं आणि केवड्याच्या गंधाने गंधित होऊन विषाने परिपूर्ण असलेले भुजंग सुद्धा हे दुष्ट विषारी सर्प सुद्धा त्या केवड्याच्या सुगंधाला भुलतात आणि केवड्याकडे येतात. तसंच त्या केवड्याच्या बनाच्या शेजारीच राहणारा एकांतात राहणारा साधू हा सुद्धा कैवल्य रूपी केवडा असतो. म्हणजे शुद्ध असणेपणे निर्मळ अंतःकरणाचा असा केवडा असतो. तर नदीची काठी असलेलं केवड्याचं बन आणि तिथेच शेजारी असणारा साधू दोन्ही एका बाजूला एकांतात असतात, जगापासून लांब असतात. पण केवड्याच्या बनाचा सुगंध आकर्षून घेतो कुणाला विषमय असलेल्या सर्पांना. आणि हा जो कैवल्याने गंधित झालेला असा हा साधू आहे तिथेच बसलेला त्याचं स्वच्छ अंतःकरण सुद्धा दुष्ट लोकांना आपल्याकडे आकर्षून घेतो. संतांकडे दुष्ट लोक येऊन ते निर्मळ होणे आणि केवड्याच्या सुगंधी बनाकडे येऊन काही काळ का होईना सापाने सुद्धा आपला विषभाव टाकणे हाच खरा खुरा चमत्कार आहे. केवड्याचं बन सापानं आपलं विष टाकायला लावतं आणि त्याच्या शेजारीच एकांतात बसलेला साधू दुष्ट लोकांना आपली दुष्टता टाकायला लावतो. हाच तो केवड्याचा सुगंध म्हणजे साधूचा स्वभाव. आणि हा जो साधूचा स्वभाव आहे तोच केवड्यामध्ये सुगंध होऊन राहिलेला आहे. साधूचा स्वभाव केवड्यामध्ये सुगंध होऊन राहिला आणि त्याने विषारी सर्पांना थोडा काळ विष विसरायला लावलं आणि केवड्याचा सुगंध साधूच्या मनामध्ये कैवल्य गंधित केतकी पाटी म्हणजे कैवल्याने गंधित झालेल्या केतकीच्या केवड्याच्या पातीसारखा साधूच्या मनामध्ये जो साधुभाव असतो त्याने दुष्टांना आपलं दुष्टपण टाकायला लावलं. तेव्हा साधू हा केवडा आहे जो दुष्टांचं दुष्टपण टाकायला लावतो आणि केवडा हा साधू आहे जो आपल्या सुगंधाने सर्पांना सुद्धा आकर्षित करून काही काळ त्यांना सुद्धा आपल्या विषाक्त अंतःकरणापासून विषाने भरलेल्या अंतःकरणापासून मोकळा करतो. असं हे केवड्याचं आणि साधूचं अनुक्रमे सापाशी आणि दुष्ट माणसांशी नातं आहे. पहिल्या कडव्यात हा जो खळखळ करत वाहणारा झरा आहे त्याच्यामध्ये जे आदित्याचं कीर्तन नर्तन चालू आहे तो खळखळ वाहणारा झरा आणि त्याच्या थेंबा थेंबा गणित दिसणारे सूर्य किंवा अनेक सूर्याचं प्रतिबिंब म्हणजे तो चैतन्याचा झरा आहे आणि त्याचा आवाज सुद्धा चैतन्याचा आहे. तर असा आपल्या पाण्यातून अनेक सूर्य आणि चैतन्याचं नर्तन करणारा झरा
आणि खळखळ निनाद निर्माण करणारा घरा आणि साधू याचं साम्य दाखवलं आहे. तसंच आपल्या मनातील सुगंधामुळे पवित्र भावनेमुळे दुष्टांना तुष्ट करणारा साधू आणि आपल्या सुवासाने सर्पाला दुष्टपणा टाकायला लावणारा केवडा, तिथे केवडा आणि साधू आणि पहिल्या कडव्यात घरा आणि साधू यांचं साम्य दाखवलेलं आहे. आता असा हा जो साधू असतो तो काय करतो? चंद्रादित्य तैसे ग्रह तारे सारे वार ओलांडिले ज्ञात नभांगण. हा जो साधू आहे तो अंतःकरणात एवढा कोरा आहे की त्याचं मन सुद्धा कोरं झालं आणि आता ते मन त्याच्या प्राणाबरोबर ब्रह्मरंध्रातून बाहेर पडलं. आणि आता हा साधू ब्रह्मरंध्रातून जो आपलं जीवत्व विसरून शिव म्हणून बाहेर पडला, आता हा साधू चंद्रादित्य तैसे ग्रह तारे सारे, चंद्र सूर्य ग्रह आणि तारे या सर्वांना ओलांडून आपल्याला ज्ञात असलेलं नभांगण टाकून नव्हे मनाचे आकाश सांडिले मागे, म्हणजे आपल्या मनाचं आकाश सांडून म्हणजे आपल्या मनाचं कोरेपण पाठी टाकून आता हा मनाचा अमनी झालेला साधू ब्रह्मरंध्रातून बाहेर पडला आणि मनाचे आकाश टाकलं, दिसणार चंद्र सूर्य तारे यांचंही आकाश टाकलं आणि सर्वाच्या पार पलीकडे चंद्रादित्य तैसे ग्रह तारे सारे पार ओलांडिले ज्ञात नभांगण मनाचे आकाश सांडिले मागे संत वैन ते सदा निरामय. आता हा अमनी साधू ज्याच्या मनाचं अमन झालं आहे तो आपल्या शरीरातून बाहेर पडला, त्याने मनाचे आकाश टाकले, त्याने चंद्रादित्य तारे असणारं नभांगण टाकलं आणि अनेकानेक सूर्यमंडळी ओलांडून त्याही पलीकडे आता साधू जाऊन कैवल्यात तसा विसावला आहे जणू काही तो ब्रह्मरंध्रीचाच स्पंद आहे. म्हणजे जणू काही या संपूर्ण विश्वाच्या ताळूमध्ये जे ब्रह्मरंध्र आहे त्या ताळूतून जो स्पर्श बाहेर पडतो, जो ब्रह्मरंध्री मधून जो स्पंद बाहेर पडतो तोच स्पंद आता राहिला साधू. साधू आपल्या ब्रह्मरंध्रातून बाहेर पडून संपूर्ण वैश्विक जे ब्रह्मरंध्र आहे, संपूर्ण अस्तित्वाचं ब्रह्मरंध्र आहे, तेथला आता तो स्पंद झालेला आहे. म्हणून त्याने मनाचे आकाश टाकले, ज्ञात चंद्र सूर्य तारे असणारं नभांगण ओलांडलं, अनेक सूर्यमालिका ओलांडल्या आणि अखिल चराचराला सामावून घेणारं जे विराट भूमा ब्रह्म आहे त्या ब्रह्माच्याच ब्रह्मरंध्रामधला स्पंद म्हणून हा पृथ्वीवरचा साधू आता वैश्विक स्पंद निर्माण करत आहे. असं हे साधूचं असणं आहे. हे आपण नीट ऐका आणि त्याचा अनुभव घ्या. आता पुढे स्वरूपाई बोले रामकृष्ण डोले. स्वरूपानंद बोलतायत आणि रामकृष्ण वा वा करत माला डोलावतायत असं हे संपूर्ण दर्शन आहे. तत्पूर्वी आपण यातलं गद्य पाहूया. आकाशाचा चंद्र आणि विटेवरचा पांडुरंग जेथे आहेत तेथे शोभिवंत दिसत आहेत. बघा आता ही घटना जेव्हा घडली तेव्हा प्रस्तुत जो आता वक्ता आहे तो ट्रेन मधून कुठेतरी मुंबईला म्हणाला पुण्याला जात होता आणि आकाशात एक छानपैकी चतुर्थी असेल म्हणा किंवा कोणती तिथी असेल, आकाशात एक चंद्राची कोर दिसली आणि त्याच्या मनामध्ये असं आलं की आकाशातला चंद्र आणि विटेवरचा पांडुरंग हे जिथे आहेत तिथेच अधिक छान दिसतात. जरी ते माणसाच्या मनामध्ये प्रतिबिंबित झाले तरी त्यांचं मूळ जिथे असणं आहे तिथेच ते छान आहे असं त्याच्या डोळ्यासमोर आलं आणि त्यातून एक काव्य निर्माण झालेलं आहे. नीट ऐका. आकाशीचा चंद्र आणि विटेवरचा पांडुरंग जेथे आहेत तेथे शोभिवंत दिसत आहेत. मात्र भक्ताच्या भक्ती सलिलात, भक्ती सलिल म्हणजे भक्तिरूपी निर्मळ पाणी किंवा भक्तिरूपी निर्मळ भावरस. आकाशीचा चंद्र आणि विटेवरचा पांडुरंग जेथे आहेत तेथे शोभिवंत दिसत आहेत. मात्र भक्ताच्या भक्ती सलिलात म्हणजे भक्तिरूपी निर्मळ पाण्यात किंवा भक्तिरूपी भावरसात त्यांना प्रतिबिंबित व्हावेच लागते. चंद्र असो पांडुरंग असो, चंद्राला नदीच्या पाण्यात प्रतिबिंबित व्हावेच लागते
आणि पांडुरंगाला भक्ताच्या भक्तीस्थलीला प्रतिबिंबित व्हावीच लागते. हीच ती खरी भक्तीची शक्ती किंवा ताकद. म्हणजे भक्तीने देव भक्ताच्या हृदयात प्रतिबिंबित होतो आणि नदीच्या पाण्यातील आवेगी शक्तीमुळे चंद्र सुद्धा नदीच्या पाण्यात प्रतिबिंबित होतो. याच पाण्याच्या आणि भक्तीच्या शक्तीला म्हणायचे भक्तीची शक्ती. ज्यामुळे चंद्र आणि पांडुरंग सुद्धा अनुक्रमे नदीच्या पाण्यात आणि भक्ताच्या हृदयात प्रतिबिंबित होतो. हीच ती खरी भक्तीची शक्ती किंवा ताकद. ज्ञानेश्वर माऊलींची ओवी, तुकयाचे अभंग, नामदेवाचा निष्पाप बालहट्ट, गौतम बुद्धाचे विराटाचे विराट ध्यान, महावीरांचे अचिंत्याचे ही चिंतन म्हणजे चिंतना पलीकडे आहे त्याचंही चिंतन, आणि जे कृष्णमूर्तींचे अंतरंगाला भिडणारे सत्य बोल, स्वरूपानंदांच्या हृदयीचे आर्त, स्वरूपानंदांच्या हृदयातील भक्तीची आर्तता, यामुळे तो विठोबा, ते परब्रह्म, ते निःशब्द ब्रह्म, अचिंतनीय आदिकारण रामकृष्ण यांनाही आपले सत्य रूप प्रकट करण्यावाचून पर्याय राहिला नाही. सारे काही भक्ती पुढे अंकित म्हणजे आकले शरणागत असते. म्हणजे भक्तीमध्ये प्रत्यक्ष परब्रह्माला सुद्धा आपल्यामध्ये आविर्भूत करण्याची ताकद असते. हे भक्तीचं महात्म्य यामध्ये सांगितलं आहे. आणि स्वरूपानंद, जे कृष्णमूर्ती, ज्ञानेश्वर, तुकाराम, गौतम या सर्वांनी तेच केलं आहे इथे सांगितलेलं आहे. आणि याला निमित्त आहे आकाशातला चंद्र पाहता पाहता, आकाशातला चंद्र आणि विटेवरचा पांडुरंग जिथे आहेत तिथे शोभतात खरे, परंतु भक्ताची भक्ती त्यांना अनुक्रमे आकाशातल्या चंद्राला नदीच्या पाण्यामध्ये आणि भक्ताच्या भक्तीमध्ये पांडुरंगाला आविर्भूत करायला लावते. ही भक्तीची शक्ती यामध्ये सांगितलेली आहे. आणि त्याच हिशोबाने स्वामी स्वरूपानंद बोलत असताना वा वा म्हणत, साधू साधू छान छान म्हणत प्रत्यक्ष रामकृष्ण स्वामी स्वरूपानंदांच्या प्रवचनाच्या वेळेला हजर आहेत आणि आनंदाने डोलत आहेत, असं हे संपूर्ण वर्णन आहे. तर आता नीट ऐका. स्वरूपाई बोले रामकृष्ण डोले, आकाशीचा चंद्र आकाशीच शोभे, जैसे पांडुरंग विटेवरी उभे, माऊलीची ओवी देवा वेड लावी, अथांगासी संग तुकया भंग, देवास निवेदी भाव बळे हट्ट, नामी आकारणे विठो कैसा घट्ट, गौतमाचे ध्यानी विराट कोंदले, महावीर चिंतनी अचिंत्य उमले, कृष्णमूर्ती शब्दे निशब्द शब्दीत, भाव प्रेमे होई ब्रह्म ही गंधीत, स्वरूपानंद बोले रामकृष्ण डोले, अचल अढळ भक्ती बळे आकळे, येत तेथ सारे जैसे तैसे शोभे, परी शांत सलिली विठो चंद्र उभे. तर बघा, आकाशातला चंद्र आकाशात शोभतो, जसा पांडुरंग विटेवर उभा आहे तिथे तो शोभतो. तरी सुद्धा संतांनी माऊलीची ओवी देवा वेड लावी. ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्या ओव्या आहेत तेवढ्या रसार्द्र आहेत, तेवढ्या भावपूर्ण आहेत, त्याच्यामध्ये एवढं भक्ती आणि माधुर्य भरलेलं आहे की प्रत्यक्ष देवाला सुद्धा माऊलीच्या ओवीने वेड लावलं. अथांगाशी संग तुकया भंग, तुकयाचे जे अभंग आहेत त्या अभंगातील तत्वाला भुलून अथांगाशी संग, जे अथांग विराट ब्रह्म आहे त्या ब्रह्माने सुद्धा या तुकयाच्या अभंगाशी संग करायचा प्रयत्न केला. म्हणजे तुकयाच्या अभंगातून ते ब्रह्माचं रूपच प्रतिबिंबित झालं. देवास निवेदी भावबळे हट्ट, नामिया कारणे विठो कैसा घट्ट. नामदेवाने आपल्या भावबळाने आपल्या भक्तीच्या बळाने हट्ट धरला आणि आपला नैवेद्य
विठोबाने खाल्लाच पाहिजे असा हट्ट धरला आणि त्या कारणाने जो माऊली विठ्ठल पांडुरंग जो विठेवर पाय घट्ट करून उभा आहे त्यालाही आपले रोवलेले घट्ट पाय सोडावे लागले आणि अत्यंत भावपूर्ण पद्धतीने निवेदन करून देवाला अर्पण केलेला नामदेवाचा नैवेद्य सुद्धा प्रत्यक्ष विठोबाला खावा लागला. त्याला आपले विटेवरचे पाय सोडून आणि कमरेवरचे हात काढून खाली उतरावं लागलं आणि नामदेवाचा भक्तिपूर्णतेने अर्पण केलेला नैवेद्य त्याचा आस्वाद घ्यावा लागला. म्हणून म्हटलं आहे देवाला निवेदन करून आपल्या भावाच्या शक्तीने आणि आपल्या मनाच्या हट्टाने जो नैवेद्य नामदेवाने देवाला अर्पण केला तो नैवेद्य नामिया कारणे विठो कैसा घट्ट, तो नैवेद्य प्राशन करण्यासाठी तो नैवेद्य भक्षण करण्यासाठी विठोबाला आपले घट्ट रोवलेले विटेवरचे पाय हलवावे लागले, कमरेवरचे हात ढळवावे लागले आणि नामिया कारणे आणि नामदेवासाठी सगुण साकारात येऊन तो नैवेद्य भक्षण करावा लागला. तसंच गौतमाचे ध्यानी विराट कोंदले, गौतम बुद्धाच्या ध्यानामध्ये ते विराट ब्रह्म सुद्धा येऊन राहिलं म्हणजे साकळलं. गौतमाच्या ध्यानामध्ये विराट ब्रह्माने गौतमाला दर्शन दिलं आणि जे दर्शन पुढे गौतम बुद्धाने तुम्हा आम्हा सर्वांना खुलं करून दिलं आपल्या तत्वज्ञानाने. महावीर चिंतनी अचिंत्य उमले, महावीर वर्धमान महावीर यांच्या चिंतनामध्ये जे चिंतनाच्या पलीकडचं आहे जे अचिंत्य आहे असं परब्रह्म उभं ठाकलं. कृष्णमूर्ती शब्दे निशब्द शब्दीत, ब्रह्म हे जरा सुद्धा बोलत नाही, ब्रही काढत नाही, तरी सुद्धा कृष्णमूर्तींच्या प्रभावी आणि हृदयाच्या आर्ततेने निर्माण झालेल्या वाणीत ते निशब्द ब्रह्म सुद्धा शब्द रूपाने अवतरलं आणि अमोघ वाणीतून कृष्णमूर्तीने निशब्द ब्रह्म शब्दित केले आहे. भाव प्रेमे होई ब्रह्मही गंधित, तरी त्यांचं बद्दलचा भाव प्रेम इतकं अचंबित करणार आहे की त्यांनी त्या त्यातल्या परब्रह्माला आपल्या मधुर शब्दातून त्या निशब्द ब्रह्माला शब्दित केलं. एवढंच नव्हे तर त्या ब्रह्माचा सुगंधही त्यांच्या मधुर वाणीतून आपल्याला प्राप्त झाला. स्वरूपानंद बोले रामकृष्ण ढोले, अचल अढळ भक्तिबळे आकळे. स्वरूपानंद बोलतायत आणि त्यांच्या बोलण्यावर खुश होऊन रामकृष्ण सुद्धा समोर उभे राहून बोलतायत. साधू साधू छान छान म्हणून त्यांच्या मधुर बोलण्याची सत्य बोलण्याची ते पोचपावती देत आहेत, त्याला प्रशस्ती पत्रक देत आहेत. यालाच म्हणायचं अचल अढळ भक्तिबळे आकळे. ज्याच्याजवळ भक्तीचं बळ आहे त्याच्या पुढे अचल आणि अढळ ब्रह्म सुद्धा त्याच्या पुढे उभं राहिल्याखेरीज राहत नाही, त्याच्या पुढे येऊन ब्रह्म सुद्धा बोलल्याखेरीज राहत नाही. तरी सुद्धा शेवटी लक्षात घ्या जे तेच सारे जैसे तैसे शोभे. तरी सुद्धा जे जेथे आहे ते तेथे तसंच शोभतं. जसा आकाशीचा गंध आकाशातच शोभतो आणि पांडुरंग करकटेवरी पाय विटेवरी म्हणून विटेवरच शोभतो. अशा अर्थाने हे सर्व असलं भक्तीने सर्व काही अंकित होत असलं तरी सुद्धा जेथ तेथ सारे जैसे तैसे शोभे. जेथे जे आहे तेथे ते आहे तसंच शोभून दिसतं. परी शांत सल्ली विठो चंद्र उभे. परंतु शांत नदीच्या पाण्यामध्ये निश्चित चंद्र प्रतिबिंबित होतो आणि मनाच्या शांत मानस सरोवरामध्ये विठोबा सुद्धा आविर्भूत होतो. हे भक्तीचं बळ मात्र आपण कृपा करून विसरू नये. अस्तु.